मुक्ताईनगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह संपन्न. दिनांक 9 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र मुक्ताईनगर यांच्याकडून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञयाग सप्ताह तसेच सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. सदर सोहळ्यात बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी ग्रामदेवता सन्मान मंडळ मांडणी करण्यात आली. तसेच दिनांक 9 एप्रिल गुरुवार रोजी मंडळ स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार करण्यात येऊन सामूहिक गुरुचरित्र पारायण वाचनास सुरुवात करण्यात आली. तसेच नित्य स्वाहाकार मनोबोध याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्रयाग, मल्हारी याग, नित्य स्वाहाकार, बलिपूर्णाहुती, श्री सत्य दत्त पूजन, देवता विसर्जन, अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सांगता करण्यात आली. या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहात परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार भारत मातेच्या संरक्षणार्थ तसेच मानवी कल्याणाकरिता सप्ताहाच्या माध्यमातून विविध उपक्रम सेवा पूर्ण करण्यात आल्या. या कालात सांगता समारोहाच्या दिवशी महानैवेद्य आरती करून सायंकाळी पालखी सोहळा हजारो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत व उत्साहात पार पडली. या प्रसंगी स्वामी समर्थ केंद्रापासून ते नागेश्वर मंदिर मार्गे हा पालखी सोहळा घेण्यात आला. बघा हा संपूर्ण व्हिडिओ. स्वामी समर्थ आरती करू गुरुंचा भरणायामती देवत्रय आरती अवधूता सिद्धमात्रय आरती अवधूता नगन कुट माता जैन सुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता पुराण पुरुषोत्तम त्वात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता मूढमती आरती अवधूता. एका क्रमाने शांततेने नामस्मरण करून आपण भगवान शंकराची सेवा आपल्याला रुजू करायची. आता एवढी मोठी उच्च कोटीची सेवा केल्यानंतर आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो. कोणत्या ना कोणत्या प्रश्नासाठी किंवा समस्येसाठी आपण भगवंताच्या चरणाजवळ आलेलो असतो. मग त्यामध्ये पहिली समस्या आहे आपल्या घरातील व्यसनाधीनता. त्याचबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. मग या समस्येवर एकमेव कोणता उपाय असेल आपल्या सेवा मार्गाचा, ते म्हणजे स्वामी नामाचं नामस्मरण आणि भगवंताच्या चरणावरती जो आपण अभिषेक केलेला आहे त्याला आपण तीर्थ म्हणतो. ते तीर्थ जर आपल्यापर्यंत पोहोचलं तर आपल्यासारखे भाग्यवंत सेवेकरी आणि आपल्यापर्यंत कोणतीही व्याधी किंवा समस्या आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, यात काळी मात्रही शंका नाही. म्हणून या 7 दिवसामध्ये आपण जी जी सेवा केलेली आहे त्या सेवेचं फलित उद्या आपल्याला सांगतेच्या माध्यमातून करायचं आहे. उद्या सांगतेचा यज्ञ, नारायणाची सांगता आपल्याला करायची आहे, सप्ताहाची सांगता करायची आहे, सप्तदत्त पूजन करायचं आहे. या सप्तदत्त पूजनानंतर 10:30ची जी आरती होईल त्या आरतीनंतर आपण मांदियाळी करणार आहोत. सकाळी सेवेकरी बंधूंनी सांगितलं की लोकांना जेवू घालणं हा आपला उद्देश नाही. आपला एकच उद्देश आहे, आपला सेवेकरी समर्थांच्या आशीर्वादाने समर्थ झाला. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करा. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.